शिव सकाळ मंडळी, मी चेतन म्हात्रे स्वागत करतो तुमचा कर्नाटका सिरीजमध्ये। या सिरीजमध्ये आपण 4 रात्र 5 दिवस असं आपण ट्रॅव्हलिंग करणार आहोत आणि काहीशी आपल्यासोबत ही मंडळी पण आहे। बघा इकडे एक माणूस आपला गायब झालाय ना। सध्या आपण आहोत पालीचा बल्लाळेश्वर मंदिराजवळ बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो, कारण जी पण सुरुवात होते ना चांगल्या कार्यासाठी ती बाप्पाच्या मंदिरापासूनच होते। आणि इथून सरळ निघायचं आहे आता आपल्याला एकविराईच्या मंदिराला। तर एकविराईचं मंदिर घेऊन जेजुरी, बादामी, हम्पी आणि त्याचसोबत सोलापूर, कोल्हापूर अशी ही राईड आपली असणार आहे। तर खरंच खूप मजा येणार आहे, तर आपल्या सोबत राहा आणि ही राईड एन्जॉय करा। तर चला निघूयात आता। चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की चला। आता लोणावळा घाटामध्ये थांबलोय आणि कधी नाही बघितलेला आज बघतोय भाई। पहिल्यांदा लोणावळा घाटामध्ये असा पण व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल हा मला माहिती नव्हता। मी ह्या व्ह्यूचं बोलतोय, कसलं वॉटरफॉल पडतो आणि हे पूर्ण क्लायमेट जर पूर्ण फॉग आलं इथं घाटामध्ये बघू शकता। अक्षरशः नयनरम्य वातावरण आहे। राईड वाटतं सार्थक होणार आहे आमची। कसलं भारी वाटतं, एक नंबर। ह्या व्ह्यू साठी भाऊंनी बहुतेक चुकवलंय, सुरेश भाऊ वगैरे भेटले। व्ह्यू बघा या आधी कसला भारी वाटते, क्लास आहे क्लास। तिचं रिकामं झालं तरी चालतील, पण हे असं काहीतरी बघायला भेटलं ना मन भरून जातं। सांग अरे राईडची एन्जॉय अशीच घ्यायची असते ना। ऐकतोय काय भाई, कुठं ठेवणार पैसा, इथं होता पैसा इथं पैसा पहिलीच राईडला वसूल आहे भाई। ह्याला बघून आता हा कॅमेरामध्ये एवढं काही दिसत नाही, पण इथं ड्रोन असतं ना भाई। ए हावल्या किसन आपला ड्रोन बोलव केवल भाईचा सध्या नामकरण करायला दिलंय, त्याच्यामुळे थोडस वेळ लागेल यायला, पण येईल लवकरात झाला ना। नेक्स्ट राईडला हावके विजन, हावल्या किसन हावके विजन असं काही नाव असू शकतं ड्रोनचं। जटायू होता त्याच्यावरून चेंज झाला। तर मंडळी हा व्ह्यू आपण मडभरून बघितलेला आहे आणि इथे जर यायचं झालं ना तर कसं याल तुम्ही, एक सांगायचं झालं तर आपण आधी घाट चढलो ना की सरळ इथे आपल्याला स्टॉल लागतात। तर स्टॉलच्या मागच्या साईडला हा व्ह्यू बघायला भेटतो, कारण इतर वेळेला जर तुम्ही आलात ना पूर्ण इथं भरलेलं म्हणजे पब्लिक बघायला भेटते। आणि सकाळच्या वेळेस हा असा व्ह्यू आहे। तर या प्लेसला भेट द्या, कसलं भारी वाटतंय। चला निकलो, हॅलो नेक्स्ट स्टॉप एकविराई मंदिर। दोन गाड्यात आले, लॉर्ड स्प्लेंडर आपले आले नाही आणि नाम घेता लॉर्ड स्प्लेंडर हाजीर। भाई कसा वाटला का डोंगर चढून? माझ्या बघाय थांबणार होतो, पाठी थांबणार होतो, बघायचा होता कसं चढते। वरती जायचं आपल्याला, वरती
चरण स्पर्श दर्शन आपल्याला भेटेल म्हणून. आरामात भेटेल का वाटतं का? आरामात भेटेल. आता जयेश बोलते तर भेटेल पण सांगता नाही येत. पण पब्लिक आहे आज. अखेर आपलं आयमाऊलीचं दर्शन घेऊन झालं आपलं. आणि त्यानंतर म्हणजे आमची जी लास्ट लाईन होती ना तिथून लाईन कट केली ना, एवढी गर्दी वाढली ना अक्षरशः प्रमाणाच्या बाहेर. आता मंदिरात पूर्ण ती पण एक लाईन चालू झाली तर पूर्ण असा वेलचा मारत आतमध्ये मंदिरापर्यंत जायला लागते. म्हणजे आता 1 ते 1.5 तास आपला इथेच गेला असता. 15 मिनिटात आपलं दर्शन झालं आईचं घेऊन. आणि फोटो सेक्शन वगैरे मला टाकून चाललं आहे. तर मंडळी आता आपला पुढचा स्टॉप असणार आहे पंढरपूर. तो जवळपास आपला 250 ते समथिंग 200 किलोमीटर आहे. तो चला आता थोडासा नाश्ता वगैरे करू आणि सरळ ट्रॅव्हलिंगला चालू करू. कारण 200 किलोमीटर कारण 200 किलोमीटर आहे ना, त्याच्यात स्टॉप घेतच जायचं आपल्याला. सो भेटू. घ्या 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 एकटे. आईचं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आणि आता पुढचा स्टॉप आपला आहे पंढरपूर. जवळपास 250 ते 200 किलोमीटर आता आपल्याला रनिंग खेचायचं आहे. त्या अगोदर मस्त नाश्ता वगैरे करू मग रनिंग खेचायला चालू. तलेगाव इथे आहोत आणि नाश्तो करायला मस्त पावटी बिंदून रसाला राडा जाऊ खाणे. 4 दिवसाचा उपाशी माणूस. टेस्ट आता बघ. टेस्ट सांग. सामना करा. खाऊन घे. सुरेश भाऊंना 2 पाव जास्त द्या. मासे उद्या 4 घ्या. अनलिमिटेड आहे. आता नाश्ता वगैरे करून झालाय आपला. सरळ आता आपण पंढरपूरला भेटणार आहोत. तर कुठे स्टॉप वगैरे नाही घ्यायचा आहे. सरळ पंढरपूरमध्ये विठुरायांचं दर्शनासाठी जायचं आहे. तर तिथं भेटू. इथं फॅन आलाय. सबस्क्रायबर भाऊ यूट्यूबर आहे आमचे. तर अखेर मंडळी आपण आलोय पंढरपुरात विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथं थांबलोय. पाऊस पण चालूच आहे कंटिन्यू. आता जरा कुठं जाऊन कमी झालाय. इथे आता जयेशचा मित्र येते तर काय सेटिंग वगैरे लागेल बघू कसं काय. लवकर दर्शन भेटला तेवढा चांगला पुढच्या प्रवासासाठी. मग भाऊ कसं वाटलं म्हणजे रस्ते वगैरे कसं आहे निकडचं? काय बोलतो? रस्ता टॉप होता. आता टाइमवर पाऊस आला हो. हा नाहीतर काय. फॅन हो अक्षय भाऊंची फॅन फॉलोइंग आता लय लांबून आलेला. पंढरपुरात मीटअप ठेवलेला पण एक जणच आला. जाऊ द्या. आपण फुल क्रेज आहे अक्षय भाऊंचा. पण अक्षय भाऊंच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शन. आता बघू कसं काय. इंस्टाग्रामला फॉलो करा. हा इंस्टाग्रामला. आमचा यूट्यूब नाही, आमचा इंस्टाग्राम आहे. शॉर्ट रील्स. चला आता हा बघा हा मंदिर. इथून आपल्याला जरासा परिसर दिसतोय मंदिराचा. बघू जयचा मित्र येतोय कसं काय ते.
आपण गेलेलो बघ, हा ते वारीसाठी बांधवाला घेतलाय र, अच्छा रिनोव्हेशनसाठी. तर बोलतो अजूनच जायला बोलतो. हो का किती तास लागतो? बघू नसेल तर असा जाऊ तेवढा काय 1-2 तास लागतो बोलतो. चालेल ना मग 1-2 तास. ऑप्शन नाही. आता इथे पण पहिला चेअर होती. मंदिराचा समोरचा परिसर. आपलं दर्शन वगैरे करून झालंय, कारण मंदिरामध्ये फोन वगैरे अलाउड नाही. आमिर आदमी ना, काला आमिर आदमी ना, 2 मोबाईल. आयच्या गात हा पैसा कुठं जाऊन आता पाऊस शांत झाला, दर्शन वगैरे घेतलंय. आणि आता जयेश आपण कुठं आहे? मावशीकडे जाणार आहोत ना तुझ्या? मावशीकडे. अच्छा मावशी राहायला कुठं आहे? सोलापूर. अच्छा तर आजचा मुक्काम आपला सोलापूरमध्ये होणार आहे. मस्तपैकी तिकडे काय केले, आमटी, त्यांच्या प्रकारची आमटी आणि मस्त जवारीची भाकरी तावा जाऊन भाई. भूक लय लागले, मग निघायचं काय? चला मंडळी. आता मी जयस्थानची मावशी आहे ना त्यांच्या इकडे आलोय. मगाशी पाऊस वगैरे होता म्हणून कॅमेरा वगैरे काय बॅगमधून काढलं नाही, आणि आता त्यांच्या घरी आलोय. जरा फ्रेश वगैरे होऊ, जेवू वगैरे आणि आराम करणार आहोत, कारण आपल्याला उद्यासाठी पण जरासं असं म्हणजे एनर्जी घेऊन निघायचं आहे घरातून. सो ह्यांच्या इकडचं जो वातावरण आहे ना खरंच खूप भारी आहे. मी आता दाखवतो कसलं भारी वाटतं एकदम. आता इकडे हा चंद्र निघलाय पूर्ण एकदम लाल झालाय. इकडचं वातावरण इकडं म्हणजे सहसा पाऊस बघायला भेटत नाही. आपल्या इकडे कोकणात तर लय तुफान पाऊस चालू आहे. हा बघा. ए नाव काय तुझं सांग? अरे लाजतोच कशाला? नाव काय सांगतो? अच्छा कितवीला आहेस तू? 7वी. हो काय? आहे काय छोटं मुलं बघा नुसतं फोन बघते बघ. आता आपल्याला जयेश सगळ्यांची ओळख करून देणार आहे, घरातल्यांची. जयेश दे ओळख करून. हे मामा. अच्छा ते मम्मी आईच्या मामाचा मुलगा. हा म्हणजे मी मामाच बोलतो. मुलगा मावशीचा, तो मोठा मुलगा मावशी. इकडं मावशी आहे. मावशी जेवण बनवतात जेवण बनवतात. आणि एकदा हाय करा मावशी. आणि हे मामांचे आई. अच्छा नमस्कार आई. सगळ्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलं. आता जरासा आराम वगैरे करू आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर एन्जॉय करा.